हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात चालू घडामोडी. पहिला प्रश्न आजच्या चालू घडामोडी सत्रातला. ठीक आहे. भारतीय नौदलाचे नवे मार्शल प्रमुख म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख हे याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, अलीकडे भारतीय नौदलाच्या कोणत्या समुद्रशास्त्रीय संशोधन जहाजाने सागर मिशन मैत्री मिशन 4 ओमानला रवाना केले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 INS सागर ध्वनी हे असणार नौदलाचं समुद्रशास्त्रीय संशोधन जहाज सागर मैत्री मिशन 4 साठी ओमानाला रवाना केलेला आहे. तिसरा प्रश्न पाहूयात, अलीकडेच कोणती जागतिक वित्तीय संस्था भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट INVIT असं आपण याला म्हणू शकतो मध्ये अँकर गुंतवणूकदार बनली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक ही त्या ठिकाणी गुंतवणूकदार बनली आहे. चौथा प्रश्न पाहूयात, नुकतीच संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार 2024 साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 60 पॅराशूट फील्ड ऑफिसर यूपी म्हणजे उत्तर प्रदेश. पाहूयात पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या डेझर्ट नाईट या सरावात आणखी कोणत्या 2 देशांनी भाग घेतला होता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती या 2 देशांनी, फ्रान्स आणि UAE या 2 देशांनी डेझर्ट नाईट या भारतीय हवाई दलाच्या सरावात भाग घेतलेला होता. पुढचा प्रश्न, CoRover.ai ने भारतात अलीकडे सादर केलेल्या पहिल्या मोठ्या भाषेच्या मॉडेलचे नाव काय? ज्याला आपण लार्ज लँग्वेज मॉडेल असं म्हणतो, त्या लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय? त्याचं नाव आहे पर्याय क्रमांक 4 भारत GPT असं याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात 7 नंबरचा, भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असणारी पहिली महिला कोण बनली आहे? तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रीती रजक ही त्या ठिकाणी भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असणारी पहिली महिला बनलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच बांगलादेशच्या पंतप्रधानपदी सलग 4थ्यांदा विक्रमी निवड झालेल्या शेख हसीना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? आंतरराष्ट्रीय घडामोडीवर असणारा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे आवामी लीग या पक्षाशी संबंधित असणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या आहेत. पुढचा आणि 9वा प्रश्न बघा, वांचो उडन क्राफ्ट ज्याला नुकताच भौगोलिक संकेत ज्याला आपण GI टॅग असं म्हणतो प्राप्त झाला आहे, तो कोणत्या राज्याचा आहे? वांचो उडन क्राफ्ट. तर वांचो उडन क्राफ्ट हा असणारा पर्याय क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश या राज्याचा आहे, ज्याला नुकताच GI टॅग प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बंगालच्या उपसागरात कृष्णा गोदावरी खोरे खोल समुद्र प्रकल्प ज्याला डीप सी प्रोजेक्ट म्हटले जाते कोणती कंपनी चालवत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेल आणि नैसर्गिक वायू निगम लिमिटेड ज्याला शॉर्टकट मध्ये आपण ONGC म्हणतो, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असं आपण याला म्हणतो. तर ही कंपनी असणार चालवत आहे. ठीक आहे. पाहूयात पुढचा प्रश्न 11व्या नंबरचा, कोणत्या राज्याने अलीकडेच योगश्री नावाची सर्वसमावेशक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
पश्चिम बंगाल या राज्याने योगश्री नावाची सर्वसमावेशक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली आहे? पुढचा प्रश्न 12व्या नंबरचा. अलीकडे चर्चेत आलेल्या अल्वारो या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाशी कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मादागास्कर या असणाऱ्या प्रदेशाशी अल्वारो हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ संबंधित आहे. पाहूयात शेवटचा प्रश्न. मॅपल्स ॲपवर आधारित किंवा मॅपल्स ॲपवर अपघातातील सर्व ब्लॅक स्पॉट्स मॅप करणारे कोणते राज्य अलीकडे पहिले राज्य बनलेले आहे? हे सध्या खूप याची चर्चा असणारी सुरू आहे आणि तुम्ही याची ॲड टीव्हीवर पण पाहत असणार. तर याचं उत्तर आहे पंजाब हे राज्य त्या ठिकाणी पहिलं राज्य बनलेलं आहे. जे मॅपल्स ॲपवर अपघातातले जे ब्लॅक स्पॉट्स असतात ते मॅप करणारं भारतातलं पहिलं राज्य बनलेलं आहे. अशा पद्धतीनं आज आपण 13 प्रश्न चालू घडामोडी मध्ये पाहिलेले आहेत. पुढील प्रश्न चालू घडामोडीचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ रोज तुमच्यासाठी असेच येत राहतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.